बघता आली पाहिजे, खोलामध्ये जाता आलं पाहिजे. कारण धम्म हा प्रॅक्टिकल आहे. धम्म फक्त ज्ञानाचा विषय नाही, धम्म हा जगण्याचा विषय आहे. बौद्ध बनणं हा जगण्याचा, म्हणून बाबासाहेब याला वे ऑफ लिव्हिंग म्हणायचे, म्हणजे लाईफस्टाईल म्हणायची. याला ही जीवन जगण्याची पद्धती आहे. बौद्ध पद्धती, बौद्ध माणसाची जगण्याची पद्धती, आदर्श अशी जगण्याची पद्धती आहे, ती आपल्याला शिकली पाहिजे. आणि त्याचबरोबर हा जो काही सांस्कृतिक प्रचार आहे, हा सांस्कृतिक प्रचार पण चालला पाहिजे. आणि जसं आपण सुरुवातीला म्हटलो, बुद्ध धम्माला कोणतंही क्षेत्र वर्ज्य नाही, बुद्ध धम्माला राजकारण वर्ज्य नाही, बुद्ध धम्माला समाजातला कोणताही प्रश्न घ्या तर बुद्ध धम्माशी संलग्न आहे. कारण दुःखमुक्तीचा विषय आहे. दुःखमुक्ती राजांना असते, गरिबांना असते, आजारांना असते, सुदृढ लोकांना पण दुःख असतं, आजारांना पण दुःख असतं.